नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर शंकर राघोजी गुजरकर, अर्थशास्त्र व्याख्याता म्हणून कार्यरत आहोत. मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा अंतर्गत शिक्षण महर्षी श्री कृष्णराव धोटी पाटील महाविद्यालय समुद्रपूर, जिल्हा वर्धा येथे कार्यरत आहोत. आज माझ्या असाइनमेंट सादरीकरणाचा विषय स्ट्रक्चर ऑफ मार्केट, बाजारपेठ संरचना हा आहे. या बाजारपेठ संरचनेची मी 3 भागामध्ये विभागणी केलेली आहे. पहिला उद्देश माझ्या बाजारपेठ संरचनेचा आहे की बाजारपेठेची संकल्पना आणि त्यांचा अर्थ कशा पद्धतीचा आहे ते बघणे आहे. दुसरा माझा उद्देश आहे की बाजारपेठेचे कोणत्या प्रकारचे वैशिष्ट्य आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि तिसऱ्या मुद्द्यामध्ये बाजारपेठेचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ मार्केट या संबंधी मला चर्चा करायची आहे. तर सर्वप्रथम व्हॉट इज मीन बाय मार्केट, बाजारपेठ म्हणजे काय, या संदर्भात जर आपण विचार करतो म्हटलं तर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून बाजारपेठ किंवा विपणन ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे. कारण का बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत निश्चिती होतं, त्याला आपण प्राइस डिटर्मिनेशन असे म्हणतो. आणि म्हणून बाजारपेठेचा अर्थ फार मोठ्या व्यापक विचाराने अर्थशास्त्रामध्ये घेतला जात असतो. याचंच कारण असं की बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत निश्चित करताना उत्पादकाला किंवा विक्रेत्याला त्यांचा कोणताही महत्तम उद्देश नफा कमवणे हा असतो. आणि म्हणून आज आपल्याला बाजारपेठेची अर्थ विचारात घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून बाजारपेठेच्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या दिलेल्या आहेत. डिफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स. तर पहिला अर्थशास्त्रज्ञ जो आहे, फ्रेश अर्थशास्त्रज्ञ म्हणतो कुर्नो, यांच्या मते जर आपण विचार करतो म्हटलं तर बाजारपेठ ही अशी एक विशिष्ट स्वरूपाची जागा नसून ज्या बाजारपेठेमध्ये वस्तूची खरेदी करणारे ग्राहक असतात आणि वस्तूची विक्री करणारे असंख्य विक्रेते असतात आणि त्यांच्या दोन्ही घटक हे संपर्कात येत असतात आणि त्या दृष्टिकोनातून वस्तूची किंमत ही समान होण्याची प्रवृत्ती दिसत असते, अशा प्रकारचं ठिकाण म्हणजेच बाजारपेठ होय. अशा प्रकारची व्याख्या फ्रेंच या अर्थशास्त्रज्ञांनी कुर्नो यांनी केलेली आहे. दुसरे अर्थशास्त्रज्ञ आहे स्टोनिलेर आणि हेग. यांनी असे म्हटले आहे की बाजारपेठ म्हणजे एका विशिष्ट वस्तूची जागा नसून ज्या ठिकाणी खरेदीदार आणि विक्रेते एकमेकांच्या संपर्कात येत असतात आणि या दोघांमध्ये वस्तूंच्या विक्री संबंधीची जी स्पर्धा घडून येत असतात अशी जी संघटना असते ती एक प्रकारची बाजारपेठ होय. अशा पद्धतीची व्याख्या स्टोनियल यांनी म्हटलेली आहे. म्हणजेच एकंदरीत स्टोनिलच्या मते जर आपण विचार करतो म्हटलं तर एका वस्तूसाठी खरेदीदार विक्रेते संबंधित संघटना असते. त्यानंतर बाजारपेठेच्या प्रमुख वैशिष्ट्याचा जर आपण इथे विचार करतो म्हटलं कॅरेक्टर ऑफ मार्केट, तर या बाजारपेठेचे एकंदरीत 5 वैशिष्ट्ये विचारात आपल्याला घेणं गरजेचे आहे. नंबर 1, विशाल भौगोलिक क्षेत्राचा विस्तार. म्हणजेच याचा अर्थ असा की बाजारपेठ म्हणजे नुसती वस्तू आणि खरेदी करण्याचे एक ठिकाण नाही किंवा एक प्रकारचं जागा नाही, तर बाजारपेठेचा भौगोलिक असा दृष्टिकोन विचारात घेणे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. चारही बाजूने भौगोलिक जागतिक दृष्टिकोनातून वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होत असतात आणि त्या अनुषंगाने बाजारपेठ म्हणजे नुसती एक वस्तू आणि खरेदी करण्याची जागा नसून एक महान असा भूप्रदेश किंवा भौगोलिक क्षेत्राचा एक विस्तार झालेला असतो. नंबर जर आपण विचार करतो म्हटलं तर बाजारपेठेमध्ये एकच वस्तू एक बाजार हा विचार आपल्याला विचारात घ्यायचा नसतो. बाजारपेठ म्हटल्यानंतर एकाच वस्तूची खरेदी विक्री होत नसून अशा अनेक प्रकारच्या वस्तूची खरेदी विक्री होत असतात. अशा प्रकारचे बाजारपेठेचं हे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. तिसरं वैशिष्ट्य जर आपण विचारात घेतो म्हटलं तर बाजारपेठ म्हणजे वस्तूंची खरेदी करणारे असंख्य ग्राहक असतात आणि वस्तूंची विक्री करणारे असंख्य विक्रेते असतात आणि या दोघांमध्ये विशिष्ट स्वरूपाची समानता घडून येत असतात, रिलेशनशिप घडून येत असतात. असे खरेदीदार विक्रेत्यांचा संबंध त्या बाजारपेठेशी येत असतो.
चौथं वैशिष्ट्याचा जर विचार करतो म्हटलं तर बाजारपेठेमध्ये मुक्त स्पर्धा असतात. जेव्हा वस्तूची खरेदी करणारे ग्राहक आणि वस्तूची विक्री करणारे विक्रेते या दोघांमध्ये मुक्त स्पर्धा असतो. जाणे मुक्त जाणे आणि मुक्त प्रवेश करणे यामध्ये कसल्याही प्रकारचं बंधन नसतो. आणि नंतर पाचव्या वैशिष्ट्याचा जर आपण विचार करतो म्हटलं तर बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत ही समान असण्याची शक्यता जाणून येत असते. त्यानंतर आपण बाजारपेठेच्या वर्गीकरणाचा विचार केल्यानंतर इथे आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ मार्केट, बाजारपेठेचे वर्गीकरण हे 5 भागामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. नंबर 1चा जर विचार करतो म्हटलं तर वस्तूची बाजारपेठ आहे. आता वस्तूची बाजारपेठ म्हणजे कोणती, की ज्या ठिकाणी एका विशिष्ट ठिकाणी एकाच वस्तूची जर खरेदी विक्री होत असेल तर अशा प्रकारचं जे ठिकाण असते तर ते ठिकाण म्हणजे वस्तूंची बाजारपेठ आहे. जसं की आपण उदाहरणार्थ जर म्हटलं तर एक स्पेसिफिक धान्य बाजार असतात किंवा एखादा भाजी बाजार असतात किंवा एखादा सोन्याचा बाजार असतात किंवा एखादा जनावराचा बाजार असतात. म्हणजे याचा अर्थ असा की ज्या बाजारपेठेमध्ये एका विशिष्ट वस्तूचीच खरेदी विक्री केली जात असते ते ठिकाण म्हणजे वस्तूंची बाजारपेठ होय असं म्हणायला हरकत नाही. नंबर 2चा विचार जर करतो म्हटलं तर बाजारपेठेचे स्थानानुसार विचार करतात. क्लासिफिकेशन ऑफ मार्केट. तर स्थानानुसार जर आपण बाजारपेठेचा जर विचार करतो म्हटलं तर इथे 4 प्रकारचे त्याचे बाजारपेठेचे प्रकार दिसून येतो. नंबर 1चा बाजार आहे तो स्थानिक बाजार. त्याला आपण लोकल मार्केट असं म्हणतो. तर ज्या ठिकाणी एका विशिष्ट वस्तूंचीच खरेदी विक्री होत असेल तर ती बाजार म्हणजे स्थानिक बाजार आहे. एखाद्या ठिकाणी किराणा दुकान असेल किंवा एखाद्या ठिकाणी आठवडी बाजार असेल तर एका स्पेसिफिक स्थानापुरतं ते मर्यादित आहे असं ठिकाण म्हणजे ते स्थानिक बाजार आहे. दुसरा बाजारपेठेचा प्रकार विचारात घेतलं म्हटलं तर प्रादेशिक बाजारपेठ आहे. त्याला रिजनल मार्केट असं म्हणतो. प्रादेशिक बाजारपेठ म्हणजे अशी बाजारपेठ आहे की त्या राज्यापुरती मर्यादित असणारी बाजारपेठ म्हणजे ती प्रादेशिक बाजारपेठ आहे. अनेक जिल्हा मिळून एक राज्य बनतो आणि त्या राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये जेव्हा विशिष्ट वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होत असते ती बाजारपेठ म्हणजे प्रादेशिक बाजारपेठ आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्राचा जर विचार करतो म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये पातळ जे आहे तर ते पातळ एका विशिष्ट महिलांकरता विशिष्ट उपयोगाचं असल्यामुळे ती प्रादेशिक बाजारपेठेचा तिथे समावेश केला जात असतो. राष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे संपूर्ण देशांतर्गत चालणारी बाजारपेठ आहे. ती राष्ट्रीय बाजारपेठ आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जेव्हा वस्तूंची खरेदी विक्री होत असतात अशी बाजारपेठ म्हणजे राष्ट्रीय बाजारपेठ आहे. जसं पंजाबचा गहू महाराष्ट्रामध्ये येत असेल किंवा महाराष्ट्राचा कापूस पंजाबमध्ये जात असेल किंवा इतर देशांमध्ये जर वस्तूची खरेदी विक्री होत असेल तर अशी बाजारपेठ हे नॅशनल बाजारपेठ असे म्हणतो, राष्ट्रीय बाजारपेठ आहे. नंतरची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे. त्याला आपण इंटरनॅशनल मार्केट म्हणतो. म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जेव्हा वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होत असतात किंवा खरेदी विक्री होत असतात अशी जी बाजारपेठ आहे ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे. त्या दृष्टिकोनातून एकंदरीत बाजारपेठेचे स्थानानुसार जर आपण विचार केले तर त्याचे 4 प्रकार आपण बघितले. नंतर आपण बाजारपेठेचे कालावधीनुसार विचार करतो. त्याला क्लासिफिकेशन ऑफ टाइम, कालावधीनुसार किंवा समयानुसार सुद्धा आपण असं म्हटलं जात असतो. तर याचे 3 प्रकार दिसून येतात. तर पहिला प्रकार आहे अतिलघुकालीन किंवा अल्पकालीन बाजारपेठ. ही बाजारपेठ एका तासाची किंवा एका दिवसाची मर्यादित स्वरूपाची असतात. या बाजारपेठेमध्ये नाशवंत वस्तूंची खरेदी विक्री केली जात असतात. जसे एखादे फळ बाजार आहे किंवा एखादे मच्छी मार्केट आहे तर ही नाशवंत वस्तू आहे. ती एका विशिष्ट तासापुरती 2 तासापुरती किंवा जास्तीत जास्त एका दिवसाकरिता असते. तर अशी बाजारपेठ आहे अत्यल्पकालीन बाजारपेठ आहे. आणि या अत्यल्पकालीन बाजारपेठेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादनावर भर देता येत नाही. मागणी जरी जास्त असेल तर त्या पद्धतीने मात्र उत्पादन वाढवता येत नाही. अशी बाजारपेठ म्हणजे अत्यल्पकालीन बाजारपेठ आहे. दुसरी बाजारपेठ अल्पकालीन बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ एका आठवड्याची असतात किंवा विशिष्ट महिन्याची असतात. या बाजारपेठेमध्ये मागणीत वाढ होत असते पण मागणीनुसार पुरवठ्यावर सुद्धा जास्त आपल्याला वाढ करता येत नाही. अशा प्रकारची जी बाजारपेठ आहे ते अल्पकालीन बाजारपेठ आहे. दीर्घकालीन बाजारपेठ म्हटल्यानंतर या बाजारपेठेचा कालावधी जास्त असतो. साधारणपणे आपण या बाजारपेठेचा जर विचार करतो म्हटलं तर या बाजारपेठेचा कालावधी
10 ते 15 वर्षाचा असू शकतो. आणि या बाजारपेठेमध्ये ज्या पद्धतीने मागणीत बदल घडून येत असतो त्याच पद्धतीने आपण पुरवठ्यात सुद्धा बदल घडवून आणू शकतो. म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये आपण वाढ घडवून आणू शकतो. कारण इथे स्थिर घटक आणि बदलता घटक या दोन्ही घटकांमध्ये बदल घडून येत असल्यामुळे मागणीनुसार जशी वाढ होते त्याच पद्धतीने आपल्याला पुरवठ्यात सुद्धा वाढ घडवून आणता येते. अशा प्रकारची जी बाजारपेठ असेल ती बाजारपेठ म्हणजे ती दीर्घकालीन बाजारपेठ आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. त्यानंतर आपण बाजारपेठेचे स्पर्धेनुसार जर विचार करतो म्हटलं तर याला क्लासिफिकेशन ऑफ कॉम्पिटिशन असं म्हटलं जातात. या बाजारपेठेमध्ये 5 प्रकार आपल्याला इथं विचार करावा लागतो. तर नंबर 1 चा विचार करतो म्हटलं की इथं पूर्ण स्पर्धा बाजारपेठ, याला इंग्रजीमध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन असे म्हणतात. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून पूर्ण स्पर्धा ही बाजारपेठ अत्यंत उपयोगी असणारी बाजारपेठ आहे. कारण की या बाजारपेठमध्ये वस्तूची किंमत निर्धारित होते. परफेक्ट कॉम्बिनेशन, परफेक्ट प्राइस डिटर्मिनेशन असं आपण त्याला म्हटलं जात असतो. म्हणजे पूर्ण स्पर्धा बाजारपेठ म्हणजे अशी बाजारपेठ होय की ज्या बाजारपेठेमध्ये वस्तूची खरेदी करणारे असंख्य ग्राहक असतात आणि वस्तूंची विक्री करणारे असंख्य विक्रेता असतात. आणि ज्या बाजारपेठेमध्ये ग्राहकांना आणि विक्रेत्याला परिपूर्ण असे ज्ञान असतात. त्याचबरोबर ज्या बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत ही समान असतात आणि वस्तू ही एकजिनसी असतात, अशा प्रकारची जी बाजारपेठ असतात त्या बाजारपेठेला परिपूर्ण स्पर्धा बाजारपेठ असे म्हटलं जात असतात. दुसरी बाजारपेठ आहे एकाधिकार बाजारपेठ, याला इंग्रजीमध्ये मोनोपली असे म्हणतात. या बाजारपेठेला मक्तेदारीयुक्त बाजारपेठ असे सुद्धा म्हटले जात असतं. मोनोपली म्हणजे मोनो म्हणजे एकच, सिंगल, आणि पॉली म्हणजे उत्पादक, प्रोडक्शन. म्हणजे ज्या बाजारपेठेमध्ये वस्तूची विक्री करणारा एकच उत्पादक असतो आणि वस्तूची खरेदी करणारे असंख्य ग्राहक असतात, अशा प्रकारची बाजारपेठ म्हणजे एकाधिकार बाजारपेठ होत असं म्हणायला हरकत नाही. या बाजारपेठेमध्ये विक्रेत्याचा मागणीवर परिपूर्ण असं नियंत्रण असतो आणि म्हणून या बाजारपेठेमध्ये मोनोपली असतात. वस्तूंची विक्री करणारा एकच विक्रेता असतो आणि वस्तूंची खरेदी करणारे असंख्य ग्राहक असतात. आणि इथे इथे मूल्यभेदन केल्या जात असतात. अशी बाजारपेठ म्हणजे हे एकाधिकारयुक्त बाजारपेठ आहे. तिसरी बाजारपेठ आहे अपूर्ण स्पर्धायुक्त बाजारपेठ. आता अपूर्ण स्पर्धा याला अनपरफेक्ट कॉम्पिटिशन असे म्हणतात. म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या विरुद्ध असणारी हे अपूर्ण स्पर्धा बाजारपेठ आहे. ज्या बाजारपेठेमध्ये वस्तूंची विक्री करणारे असंख्य विक्रेते असतात आणि वस्तूंची खरेदी करणारे असंख्य ग्राहक असतात, परंतु वस्तूची विक्री करणारे असंख्य विक्रेते असतात परंतु फार थोडे कमी असतात. अशी बाजारपेठ म्हणजे ती अपूर्ण स्पर्धायुक्त बाजारपेठ आहे. आणि नंतरची आहे अल्पाधिकार बाजारपेठ, याला आपण अलोपोली बाजारपेठ असे म्हणतात. ज्या बाजारपेठेमध्ये वस्तूंची विक्री करणारे अल्प विक्रेते असतात, अशी बाजारपेठ म्हणजे अल्पाधिकार बाजारपेठ होय. तिसरी बाजारपेठ आहे द्वाधिकार बाजारपेठ, दुअलॉजी बाजारपेठ असं आपण त्याला म्हणतो, की ज्या बाजारपेठमध्ये वस्तूंची विक्री करणारे दोनच विक्रेते असतात, अशा प्रकारची बाजारपेठ म्हणजे द्वाधिकार बाजारपेठ असं म्हणायला हरकत आहे. उदाहरणार्थ जर आपण विचार करतो म्हटलं तर स्पर्धेनुसार बाजारपेठेचे आताच आपण जे प्रकार बघितले, तर पूर्ण स्पर्धा बाजारपेठेमध्ये या बाजारपेठेमध्ये जी मार्केट आपल्याला दिसतात, तर कृषी उत्पन्न बाजार समिती असू द्या किंवा हे असं, त्या बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारच्या वस्तू आहेत, अनेक प्रकारचे ग्राहक दिसतात, अनेक प्रकारचे वस्तू विक्री करणारे विक्रेते दिसतात. आणि या बाजारपेठेमध्ये ग्राहकाला आणि विक्रेत्याला असे परिपूर्ण ज्ञान असतात आणि त्या बाजारपेठेमध्ये त्या वस्तूची किंमत ही सारखी असतात. कारण वेगवेगळे ग्राहक आहेत, त्याचप्रमाणे वस्तूची विक्री करणारे वेगवेगळे विक्रेते आहेत, तर त्यांना वाजवीपेक्षा जास्त किंमत लावता येणार नाही. जर वाजवीपेक्षा जास्त किंमत लावली तर ग्राहक त्या दुकानाकडे वळणार नाही. कारण एक जर वस्तू तो 20 रुपयात विकत असेल आणि दुसरा वस्तू 25 रुपयात विकत असेल, तर अशा प्रकारची या बाजारपेठेमध्ये दिसून येत नाही. ती पूर्ण स्पर्धा बाजारपेठ आहे. एकाधिकार बाजारपेठेचा आपण विचार करतो म्हटलं तर इथे कसं आहे, मोनोपली आहे. मोनोपली दिसतं म्हणजे एकच विक्रेता किंवा एकच उत्पादक आपल्याला दिसून येते. जसं आपण एकाधिकाराच्या वैशिष्ट्याचा विचार जर करतो म्हटलं, मक्तेदारीचा विचार करतो म्हटलं, तर सार्वजनिक एकाधिकार, हे रेल्वे जे दिसते हे सार्वजनिक रेल्वे आहे. हे सरकारचा एकाधिकार आहे. तिथे सरकारने मोनोपोली बसवलेली आहे. हे समाजाच्या किंवा लोकांच्या सेवेकरता असणारी ती रेल्वे आहे, परंतु प्रोडक्शन दुसरे नाही.
सरकारच्या नियंत्रणात असल्यामुळे ते सार्वजनिक एकाधिकार झाला. राज्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार करतो म्हटलं, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ किंवा इतर राज्याच्या माध्यमातून जर विचार करतो म्हटलं, तर महामंडळ आहे हे प्रवाशांच्या हिताच्या सुखासाठी असणार आहे. इथे समाजाचं नुकसान न करणार आहे. म्हणजे हा सार्वजनिक एकाधिकार झाला, एकाच्याच मालकीचा असणारा झाला. अल्पाधिकार जर विचार करतो म्हटलं, मोबाईल आहे, अनेक प्रकारच्या कंपन्या आहेत, त्यांच्यावर त्यांचा मालकी हक्क आहे. याच्यामध्ये तो अनेक प्रकारचा अनेक प्रोडक्शन तो करू शकतात, असा अल्पाधिकार आहे. द्वाधिकाराचा जर आपण त्या पद्धतीचा विचार केला तर विमानाचा किंवा याचा सुद्धा आपल्याला त्याचा विचार करता येतो. उदाहरणार्थ सारांश, बाजारपेठेची सखोल जाण असण्यासाठी आपल्याला याचा विचार केलाय. आर्थिक व्यवहारांची आपली बाजारपेठ ही कणा आहे, कारण की बाजारपेठ हे आर्थिक व्यवहारांचा अविभाज्य घटक मानला जात आहे. नंतर दुसरा जर आपण विचार करतो म्हटलं, किंमत आणि उत्पादनावर या बाजारपेठेमध्ये परिपूर्ण असं नियंत्रण असतो. बाजारपेठेची रचना, किमती आणि उत्पादन हे नियंत्रित प्रभाव टाकल्या जात असतात. आणि नंतर आपण व्यवसाय आणि धोरण ठरवण्याच्या दृष्टिकोनातून हे बाजारपेठ मदत करत असतो. विविध बाजारपेठेचे समज व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी महत्वाची ठरल्या जात असते. अशा प्रकारे आज आपण बाजारपेठेच्या संरचने म्हणजे बाजारपेठ म्हणजे काय, बाजारपेठेचा अर्थ, बाजारपेठेची वैशिष्ट्ये कशा पद्धतीचे असतात आणि बाजारपेठेचे प्रकार कशा पद्धतीचे दिसून येतात याच्या संबंधी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. या दृष्टिकोनातून हे सादरीकरण करत असताना काही रेफरन्स बुकाचा मी जे वापर केलेला आहे, तर त्या रेफरन्स बुकाच्या दृष्टिकोनातून मराठी अर्थशास्त्राच्या पाठ्यक्रम विचारात घेतलेला आहे. त्यानंतर DCA टेक्स्टबुक आणि इकॉनॉमिक थेअरीचा सुद्धा विचार केलेला आहे. चॅट GPT माध्यमातून विचार केलेला आहे आणि इंटरनेटच्या माध्यमातून गुगलचा सुद्धा विचार केलेला आहे. थँक्यू.